हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? बघा छान अशी घरच्याच फुलांनी सध्या पूजा चालू आहे. पण तरी छान वाटतं म्हणजे कधी-कधी आपल्या काही प्रश्नांची उत्तरं म्हणजे आपल्याला मिळत नाही, पण परमेश्वराकडे असतात. तर सध्या जाणं होत नव्हतं. त्याच्यामुळे कितीतरी दिवस झाले पूजा ही घरातल्याच फुलांनी होते. पण ते खरंच ती छान वाटते. कधी-कधी साधं सिंपल म्हणतात ना, आपलं पण जगणं जसं असतं तसं देवांनाही कधी-कधी साधं सिंपल राहणं पण आवडतं. आणि साध्या सिंपल याच्यात पण देव किती छान दिसतात ना. तर आजचा दिवस जरा थोडा महत्त्वाचा आहे माझ्यासाठी कारण आज जवळ-जवळ खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा खूप महिन्यानंतर आज मी बाहेर पडले. कुठे बाहेर जाते तेही तुम्हाला सांगेन. तर बघा आज आहे सोमवार म्हणजे आपला झाडांचा दिवस. तर बघा झाडांना छान अशी मस्त अंघोळ घातली आहे. बघा मी एक दिवस आड पाणी देते, रोज पाणी देत नाही तरी पण झाडं बघा किती छान हिरवीगार आणि टवटवीत आहे. त्याचं कारण आहे की तुम्हाला झाडांना जेवढं तुम्ही सांभाळाल ना तेवढेच निसर्ग आपल्यालाही सांभाळून घेतो. बघा आज मला घरातच म्हणतात ना आपण लावलेल्या कष्टाचं फळ म्हणाल तर आज बघा अळूचं फतफतं करायची इच्छा होती खायची आणि घराच्या घरी बघा घरातल्याच अळूपासून तर बघा वडीचं पण अळू झालंय पण आता आज नाही काढणार. आज म्हटलं चला फतफतच करूया म्हणून ते अळू काढलं. झाडं बघा एवढं कडक उन्हातही किती छान हिरवीगार आहे आणि आता सध्या अनंत खूप बहरतोय माझ्याकडे. कढीपत्ता पण बघा किती छान झालाय. एवढ्या उन्हातही एवढी झाडं एवढी छान राहिली आहेत ना, खरंच खूप बरं वाटतं. तर बघा सगळं कामं आटपून दुपारच्या जेवणाला भात केला आणि इथे केलं अळूचं फतफतं जे आपल्याच गार्डनमधल्या अळूपासून केलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा मका आणि शेंगदाणे घातलेत. कारण माझ्या मिस्टरांना शेंगदाणे आणि मुलीला मका जाम आवडतो. मला तर दोन्ही आवडतं. त्याच्यामुळे आज छान बघा घरच्या घरी म्हणजे सीझन नसतानाही खाता आलं हे. तर अशा प्रकारे सगळे काम आटपून बघा आम्ही चाललो आहे आज बाहेर. जवळ-जवळ 5 महिन्यानंतर मी आज बाहेर पडली आहे. त्यामुळे थोडं वेगळं वाटत होतं आणि मग मी मुलीला सांगितलं, "अगं हे बघ इथे." ती म्हणते, "अगं मम्मी मला माहिती आहे." कारण तिचा प्रवास सतत चालू होता आणि माझा प्रवास काही महिन्यांसाठी का होईना पण तुटला होता. पण आज खरंच खूप बरं वाटलं. तिचं थोडं काम होतं दादरला ते करत-करत मग आम्ही शॉपिंगला गेलो. त्या दादांकडे बघा कॉटनच्या कुर्त्या होत्या आणि खरंच एवढ्या छान-छान आणि अप्रतिम कुर्त्या होत्या ना आणि मेन म्हणजे सर्व पॅटर्नमध्ये त्यांच्याकडे वेगवेगळे कलर पण अवेलेबल होते. तुम्ही कधी आयडियल बुक स्टॉलकडे जात असाल ना, तर त्याच रोडला बघा टायटनचं समोर दुकान त्याबरोबर अपोझिटलाही बसतात. आणि खरं सांगते कॉटनच्या एवढ्या कुर्तीज होत्या ना आणि एकदम रिझनेबल 250 मध्ये आणि खरंच खूप छान-छान होत्या. माझ्या मुलीनी पण घेतल्या तिकडनं. आम्ही तिला ॲक्चुअली शॉपिंगच करायची होती उन्हाळी. त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो कारण आत्ताच कुठे तिचं संपूर्ण कॉलेज वगैरे सगळं ट्रेनिंग वगैरे संपलं होतं. तर खरंच सांगते कुर्त्या खूप छान आहे. तुम्ही कधी दादरला गेलात ना, तर नक्की इथून कुर्त्याच घ्या. कारण ना कुर्तीमध्ये कलरही भरपूर होते आणि मेन म्हणजे त्यांच्याकडे पॅटर्न्स भरपूर होते. कारण आम्ही एवढं दादर फिरलो पण आम्हाला एवढे पॅटर्न्स कोणाकडेच नाही मिळाले. यांच्याकडे जेवढे पॅटर्न्स होते ना, ते तेवढे कलरसुद्धा अवेलेबल होते. खरंच तुम्ही कधी गेलात ना दादरला, तर नक्कीच या दादांच्या स्टॉलला भेट द्या. आणि ते तुम्हाला आवर्जून संपूर्ण माहिती पण देतात. कारण काही-काही कॉटन्स कपडा कधी-कधी विरघळणारा पण असतो वगैरे. तर असंच करत-करत बघा आम्ही कबूतरखान्यापर्यंत येऊन पोहोचलो. मग म्हटलं चला पुढे जाऊया. आणि जी गोष्ट मनात नव्हती ना, तिथे पण आम्ही जाऊन पोहोचलो. सांगते तुम्हाला मी पुढे. तर इथे कधी गेलात ना, तर इकडनं मिठाई नक्कीच घ्या. बऱ्याच लोकांना म्हणजे मराठी लोकांना माहिती नसेल, तिथे राहणाऱ्यांना माहिती. पण तुम्ही जी बाहेर काजू कतरी वगैरे ज्या मिठाई घेतात ना, इकडे तुम्हाला प्युअर शुद्ध तुपातली आणि एकदम गोड पण नाही. तुम्ही बाहेर एरवी जर काजू कतरी घ्याल तर खूप गोड असते, ती तोंडावर मारते, आपल्याला खायची इच्छा होत नाही. पण इकडच्या मिठाया खरंच खूप छान असतात आणि मेन म्हणजे शुद्ध तुपातल्या. मी मी तर कधी इथे गेली तर कायम मिठाई घेते. पण तुम्ही पण कधी गेलात तर घ्या. इथे सगळं रिझनेबल आहे. तुम्हाला इव्हन ड्रायफ्रूट सुद्धा रिझनेबल भावात तुम्हाला मिळून जातील. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो स्वामी समर्थांच्या मठात. मी ना बऱ्याच वेळा इकडे म्हणजे दादर फिरली आहे, पण कधी मठ आहे हे माहीत नव्हतं आणि काही दिवसापूर्वी माझ्या कानावर पडलं की स्वामी समर्थांचा दादरला मठ आहे. पण जेव्हा आम्ही या मठात जात होतो ना, तेव्हा तो रस्ता खूप लॉंगकट पडला आम्हाला कारण आम्ही कबूतरखान्याकडनं गेलो होतो आणि जेव्हा दर्शन घेऊन बाहेर आलो आणि तेव्हा जेव्हा कळलं, की अरे मठ इथेच होता. म्हणजे ज्या जागेवरती मी कायम येत होती म्हणजे आपलं जे सेना भवन आहे ना, तिथपर्यंत तिकडे मी कायम येणारी मुलगी. पण मला कधीच म्हणजे असं माहीत पण नाही आणि कधी वाटलं पण नाही की ते मठ मठ असेल. म्हणतात ना, असं म्हणतात की जोपर्यंत देवाचा आपल्याला बोलावणं येत नाही, तोपर्यंत आपण तिथे जात नाही. तसंच काहीसं माझं या बाबतीत झालं. कारण इथे जाणं माझं नक्की नव्हतं.
पण गेल्यानंतर म्हणतात ना की खरं सांगते काय माहिती नाही, पण एक वेगळाच अनुभव आला. आणि खरं सांगते मठ मी हे बघितलं नव्हतं आणि मी कायम इकडे येत होती, पण मला माहीतही नव्हतं की इथे मठ आहे. असं बघा, स्वामींचं दर्शन पण छान झालं आणि गर्दी नव्हती आणि मेन म्हणजे तिथे मला त्यांनी व्हिडिओ शूट करायला दिलं, हे माझं नशीब. तर तुम्ही पण दर्शन घ्या, खरंच छान दर्शन झालं. कधी गेलात दादरला तर नक्की स्वामींच्या या मठाला भेट द्या. दर्शन घेऊन मग घरी आलो तेव्हा जवळजवळ रात्रीचं खूप लेट झाला होता, 8 8:30 होऊन गेले होते. तर बघा आम्ही तिकडनं ह्या अशा तिच्यासाठी असे छान छान कुर्तीज घेतल्या. तिने प्रत्येक पॅटर्नमध्ये स्वतःसाठी एक एक कुर्तीज घेतल्या आणि खरं सांगते कलर पण एवढं छान होतं. आणि जेव्हा तिने मला घालून दाखवलं ना तेव्हा खरंच खूप छान वाटत होते. तर खरंच तुम्हाला हवे असतील तर नक्की इकडे व्हिजिट करा. तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओत. बाय.